या खेळाडूला दिला जात आहे। पुन्हा एकदा लगेच मात्र मॅचला सुरुवात करूया। सलामीची जोडी मैदानात दाखल। कोहली विपक्ष मानगर। समीर ऑन स्ट्राइक, विशाल भोईर नॉन स्ट्राइक ही जोडी मैदानावर पाहायला मिळते। स्वप्नीलचा पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट ड्राइव्ह, वाईडिश लॉंग ऑफला सिंगल आली आहे। सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण पाहत आहोत मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा आयोजित माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या वतीनं परी पिहू चषक 2025 नव्या वर्षामधली ही खूप चांगली स्पर्धा। बंबावीपाडा गावानं स्वप्न पाहिलं होतं आपल्या गावामध्ये स्पर्धा व्हावी आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरले। इथे टू टू माय माय, हो हो, यस नो नो यस। सुरक्षित बॅट्समन, बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल। इथे मात्र एक धाव। या मॅच नंतर तुम्ही एक प्रेक्षणीय सामना पाहणार आहात, अर्थातच पोलीस दल पनवेल तालुका शहर आणि त्यांच्या विरोधात आयोजन कमिटी। एक प्रेक्षणीय सामना असेल बघा। आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील खेळण्याचा आनंद मिळेल आज या मैदानावर। नेक्स्ट बॉल, गोलंदाज स्वप्नील, यस, ग्रेट हिट, फ्लॅट अँड पॅरलल ब्लॅक स्क्रीनला टच करतोय, बॅट्समन ठोकतोय हा पहिला खणखणीत षटकार। कीपरच्या मागे जे खेळाडू उभे आहेत, कृपया तुम्ही मैदानाच्या बाहेर उभं राहा। पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही किंवा उभं राहायचं नाही, प्लीज कोऑपरेट करा। आयोजन कमिटीच्या वतीनं यष्टीरक्षकाच्या मागे जे खेळाडू उभे आहेत, कृपया सूचनेचं पालन करा। हा डॉट बॉल जातोय। कोहली टीमचा फलंदाज विशालला तुम्ही पाहिला षटकार टोकताना, त्यानंतर मात्र गोलंदाज स्वप्नील वास्करनं डॉट बॉल फेकला। एकंदरीत प्रत्येक जण आता मात्र गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांना एक चांगलं प्रत्युत्तर देत आहेत। धावसंख्या धावफलकावर टोटल 7। पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे। गोलंदाज स्वप्नील पंचांना पार करून पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज विशालसाठी। विशालनं हवेमध्ये लाफ्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक 2 आहेत त्या ठिकाणी। वाईडिश लॉंग ऑफला टिबलाय जेल समाप्त होईल विशाल भोईरचा खेळ। या दरम्यान प्रगत कडू आणि रणदीप पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे। मानगर गावातील आमचे प्रगतजी कडू, रणदीप पाटील, आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रण आहे की तुम्ही या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे। करूया स्वागत या मान्यवरांचं। परंतु इथे विशाल भोईर बाद झालाय शिवशंभो कोळी संघाचा। बघा, करण भोईर धोनीनं या संघाला खरं तर पॅक केलंय। आज त्यांचा संघ मैदानावर उतरलाय, थोडासा उशिरा आला, परंतु त्यांच्या समोर जो मानगर संघ आहे त्या संघाला नाणेफेकीचा कौल अर्थात विजय त्यांना दिलं गेलं। कारण हा या स्पर्धेचा नियम आहे, फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे। जर संघनायक उपस्थित नसेल ना, तर त्या संघनायकाच्या विरोधात उपस्थित संघनायकाला टॉस विन दिला जातोय। खूप चांगला निर्णय आहे। जानेवारी महिन्यापासून खरं तर काही ग्रामीण टेनिस क्रिकेटमधल्या ज्या खरं तर चांगल्या नियमांचं पालन, नियमावली जी नियमावली अंमलात आली आहे त्या नियमांचं पालन करणे अगदी गरजेचं आहे। बघा, टेनिस क्रिकेटचा जर दर्जा उंचवायचा असेल ना तुम्हाला, तर या अशा नियमांचं पालन करावं लागेल। नेक्स्ट बॉल, फुलर लेनचा बॉल, यस, पंचांनी बरोबर लाईन चेक केली आणि नवीन आलेला बॅट्समन युवराज पाटीलला पायचीत घोषित केलंय, लेग बिफोर द विकेट।
क्लीन LBW युवराज पाटील पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बघा शिवशंभ कोळी संघाची अगदी थोडीशी बिकट अवस्था झाली. 2 विकेटी परतले आणि धावसंख्या जर बघितली षटकार येऊन देखील 7 धावा. विशाल भोईरनं ठोकला होता षटकार. तदनंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आहे. कारण स्वप्नील वास्करचं जे भेदक षटक पाहायला मिळालं ना त्या षटकामुळं आता थोडा या ठिकाणी कोहली संघ अडचणीत आला आहे. परंतु सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होईल. 5 षटकांचा मॅच आहे. ठीक आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या नाही परंतु नंतरच्या षटकामध्ये धावा या काढाव्या लागतील कोहली संघाला. परंतु मानगर संघाचा गोलंदाज कोण असेल सेकंड ओव्हर घेऊन येईल निखिल पाटील. निखिल पाटील 2 ते 3 पावलांचा स्टार्ट आहे फक्त. बघा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. शॉर्ट पिच बॉल. न्यू बॅट्समन प्रफुल्ल समीर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल नाईक नॉन स्ट्राईकला आहे न्यू बॅट्समन कारण षटक समाप्त झाला. परंतु पहिलाच बॉल निखिल पाटीलचा वाईड घोषित केला. 1 धाव वाढली आहे. अगदी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला. हा आडव्या बॅटने खेळला. वाईडिश डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे उभा. त्याच्या हातामध्ये एक टप्पा आलाय परंतु थोडीशी फेकी खराब. थोडासा वेट केला आणि जशी थ्रो केली ना हे हेरलं या दोन्ही फलंदाजांनी आणि लगेच मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. 2 धावा आल्या आहेत. मानगर आणि कोहली अगदी हे जवळचे दोन्ही गाव आहेत. या अगोदर आपण बघितला मोसारे त्याने आता हातातला सामना त्यांनी गमवला असं म्हणालाही काही वावगं ठरणार नाही आहे. सचिन पाटेकर सारखा नॉनस्ट्राईकला बॅट्समन असताना देखील तो सामना गमवावा लागला कारण शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती देखील श्रेष्ठ होतं. टेनिस क्रिकेटमध्ये तेच करावं लागतं. ज्यावेळी शक्तीचा वापर करायचा असते ना त्यावेळी षटकार ठोकायचं असतं परंतु युक्ती कधी कधीही श्रेष्ठ ठरते. जाऊया सुरू असणाऱ्या सामन्याकडे. धावसंख्या 2ने वाढली जाऊन पोहोचली आता 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा बघा धावा आपोआप येत आहेत कारण गोलंदाज थोडीशी लाईन खराब फेकतोय आणि अशा परिस्थितीमध्ये निखिलनं 2 वाईड बॉल फेकले. 2 धावेनं अजूनही संघाची धावसंख्या वाढत गेली आणि हे 2 वाईड आणि 2 धावा. अर्थातच आतापर्यंत एका चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. 11 धावा. हा चांगला फटका बघा काय ग्लान्स केलाय. अगदी जागा बनवले हलकसं आणि हलकशाच पद्धतीनं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट केलाय आणि तो जातोय सीमा पार 4 धावांसाठी. समीर भोईरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा इथे पाहू शकाल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून भरपूर दूर असताना हा चव्हाण सरांनी घोषित केलेला हा वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर फार खराब गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते निखिल पाटीलची. मानगर संघाचा हा गोलंदाज नेहमीच आपण अनेक वर्षांपासून शिवशक्ती या नावानं मानगर संघाला खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा कट केलाय. सेकंड स्लिप शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक होता उभा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्यानं कारण ते क्षेत्ररक्षण असतं ना ॲक्च्युली आपण फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप शॉर्ट थर्ड मॅन हे क्षेत्र असतो ना तिथे चेंडू फास्ट येतो भरपूर जलद गतीने येत असतो. त्यामुळं चांगला स्टॉप केला हा बॉल. सिंगल आली आहे. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1ने वाढली. आता जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. षटक सुरू आहे दुसरं. 17 धावा धावफलकावर. डायरेक्ट पॅडवर. इथे मात्र एवढा वेग होता चेंडूला बॅट्समनला हलून देखील दिला नाहीये. डायरेक्ट चेंडू पॅडवर आदळला. पंचांनी घोषित केलं. लगेच मात्र लाईन चेक केली. लेग बिफोर द विकेट. फलंदाज होईल LBW पायचेत बाद.
प्रगतजी कडू साहेब, मानगर गावातील प्रगत कडू साहेब, आणि मी मगाशी अनाऊन्समेंट केलं की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवशक्ती मानगर आणि शिवशंभो कोळी असा हा मॅच पाहतोय. उशिराले जे प्रेक्षक असतील, आत्ताच जे मैदानावर आले त्यांच्या माहितीसाठी सांगूया, आजच्या रात्रीतला या तिसऱ्या रात्रीतला हा दुसरा सामना मानगर आणि कोळी या दरम्यान पहिलं सत्र सुरू आहे. या अगोदर मोसार यांनी बॉम्बे कोळीवाडा टीममध्ये बंबावी कोळीवाडा टीमनं मॅच जिंकलाय. यस, हा हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, दोन क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आहेत. यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. आणखी एक विकेट, विकेट नंबर 4, चौथी विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. बघा, जेवढे वाईड बॉल फेकले ना तेवढीच नंतर त्याने कमबॅकिंग गोलंदाजी देखील केली. अर्थातच 2 विकेट मिळवले बॅक टू बॅक निखिल पाटीलनं. आता निखिल पाटील ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे निखिल पाटील. तर नवीन फलंदाज मैदानात मंथन नाईक, शिवशंभ कोळी टीमचा मंथन नाईक. आज खरं तर या कोहली संघामध्ये मुकेश नाईक दिसत नाही आहे. त्यातच कदाचित त्या या गावचा हा एक मुख्य खेळाडू आहे म्हणून तो डी पूल आहे. मुकेश नाईकला तुम्ही या ठिकाणी आपण आज अनुपस्थिती आहे त्यांची, परंतु नंतर त्यांच्या बाकी खेळाडूंनी आता चांगला खेळ करावा लागेल कारण संघ थोडा अडचणीत आला. 17वर 4 विकेट. हा चेंडू चांगला फटका केला वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे सीमा लगत, एका टप्प्यानं उचललाय, फेकलाय देखील. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागलं. खूप चांगली फिल्डिंग झाली आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरंही समाप्त झालं आणि 2 षटकांमध्ये शिवशंभ कोळी संघाची धावसंख्या 4 गडी बाद 18. श्रेया अँड स्वराज 11 वडगर टीमलाही अगोदरच पूर्व सूचना देते की तुम्ही उपस्थित राहा. परी 11 बंबावी पाडा आणि श्रेया अँड स्वराज 11 वडगर मॅच आहे, परंतु तत्पूर्वी प्रेक्षणीय सामना आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे अर्थातच पोलीस दल आणि त्यांच्या विरोधात आयोजन कमिटी. थर्ड ओव्हर. हा चेंडू ही हवेत लॉफ्ट केलाय, वारंवार हवेमध्ये फटके केले जात आहेत, टिपला जातोय झेल. व्हेरी गुड कॅच.
तमाशेला सुरुवात इथे मात्र पाहू शकाल. एक विकेट अजूनही मिळाल्यानंतर आता सरळ बॅटनं केलेला हा फटका 2 धावाही कंप्लीट झाल्यात. बघा सुरेख रनिंग बिटवीन आहे. अगदी जलद गतीने ही धाव कंप्लीट केली. 5 विकेट गेलेत शिवशंभ कोहली संघाचे आणि तिथे मात्र फक्त धावसंख्या 20. खरं तर आपण पाहतोय पारगाव गावचे आमचे हरीश केदारी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अंश हॉटेलचे ओनर. एक स्वादिष्ट पदार्थ, मग मटण, वजरी, मुंडी असे वेगवेगळे पदार्थ आपल्या आगरी पद्धतीचे त्यांच्या हॉटेलमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते हरीश केदारी आपलंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा हवेमध्ये अजून एक झेल होईल का? व्हॉट अ कॅच! जबरदस्त. शिवशक्ती मानगड टीमचे खेळाडू काय इफोर्ट देत आहेत आणि इथे जवळजवळ अर्धा संघ गारद करण्यात यश मिळालंय कोहली संघाचा. 6वा विकेट. बॅक टू डगआउट. आपण बघितलं तर बरीच दयनीय अवस्था झाली आहे. षटक सुरू आहे 3रं. 6 गडी बाद आणि 20 धावा. नवीन बॅट्समन 8व्या क्रमांकावर येतोय आशिष करावकर. समीर भोईर मात्र सलामीचा फलंदाज अजून तळ ठोकून आहे खेळपट्टीवर, परंतु एकामागून एक तू चल मैं आया याच अवस्थेमध्ये जवळजवळ 6 विकेट तंबूमध्ये परतलेत. आता न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 8 आशिष करावकर. हा मात्र खूप चांगला. हाही हवे झेल. हो 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 हो. सेकंड थर्ड अटेम्प्टला झेल ड्रॉप झालाय. काय चाललंय कोहली संघाच्या खेळाडूंकडनं. बघा अजून एक 7वा बाद झाला असता म्हणजेच ऑल आउट होणार होते की काय लवकरात लवकर. आता झेल ड्रॉप झालाय. मिळाली संधी. खराब फलंदाजी सुरू आहे कोहली टीमची. बघा 26 जानेवारी आता जवळच येणार आहे आणि 70 रुपीज ग्रुप आयोजित नानोबा ट्रॉफीचं देखील आयोजन 1 दिवसीय करण्यात आलंय याच पारगावमध्ये. पारगाव नानोबा मैदान आणि 1 दिवसीय स्पर्धा आहे. हरीश केदारे यांनी हे आयोजन केलेलं आहे. या हलकंसं तटवलंय. सेकंड स्लिपच्या दिशेनं सिंगल आली आहे. सुमित डोंगरे असतील, त्यानंतर आपण बघितलं संदेश म्हात्रे, संयोग आणि हरीश केदारी यांचं हे 1 दिवसीय आयोजन असेल. बघा अर्थातच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या दिनाच्या निमित्तानं या मॅचेस नक्कीच ज्यांना सहभाग घ्यायचा तर आवश्यक त्यांच्याशी संपर्क साधा. आणि हरीश केदारी आपल्यालाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. थोडीशी बिकट परिस्थितीत सापडलेला हा कोहली संघ. आता ही चेंडू बघा शरीराचा वेध घेतला होता. डॉट बॉल जातोय आणि पाहता पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ देखील समाप्त झाला आणि शिवशंभो कोहली टीमची फक्त धावसंख्या 22. 6 गडी बाद. विकेट 18 चेंडू म्हणजे 6 जवळजवळ 3 षटकांचा खेळ समाप्त. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सलामीचा फलंदाज समीर भोईर अजूनही उपस्थित आहे. अजूनही त्या खेळपट्टीवर उभा आहे. समीर भोईरकडनंच आता जे काही अपेक्षित असेल ना खेळ तो मात्र त्याच्याकडनंच असेल. कारण आता 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावरचे बॅट्समन काय करतील. युवराज पाटील खरं तर लेग बिफोरच्या पद्धतीनं आउट झाला म्हणजे त्याच्याकडनं ही अपेक्षा होते. एक घातक फलंदाज युवराज तोही लवकर बाद झाला. त्यामुळे आता शिवशंभ कोहली संघ अडचणीत आलाय. शिवशक्ती मानघर बघा हा खरं तर एक जिद्दी संघ आहे आणि मानघर संघामध्ये जर विचार केला तर सातत्यानं आपण नेहमीच आमचे रवींद्र पाटील आमचे बंधुतुल्य मित्र तर रवींद्र पाटील आपण मॅच पाहत असेल तर तुमचंही हार्दिक स्वागत. हा कव्हर ड्राईव्ह खूप चांगला केला आहे. खरं तर ज्या पद्धतीनं स्ट्राईक मिळाली बऱ्याच अवधीनंतर समीरनं लगेच बघा 2 धावा. म्हणजेच मी म्हटलं की जे काही आता अवलंबून आहे ते समीर भोईरवरच आहे कारण तो सलामीचा फलंदाज आहे. बाकी सगळी फळी ढासळली आहे.
पूर्ण म्हणजे डगमगली म्हणेन. कारण आता जे नंतरचे फलंदाज आले ना, एकामागून एक अशा प्रकारे 7व्या क्रमांकापर्यंत जे फलंदाज बाद झाले 6 विकेट. आता 8व्या क्रमांकावरचा आशिष आणि पहिल्या क्रमांकावरचा समीर ऑन स्ट्राइक. रिव्हर्स स्वीप. हो देखना फटका. तुम्हा सर्वांना प्रेरित करणारा हा नेत्र दीपक टोला स्विच हिटचा येतोय परिपिहू चषकातला ब्रँडेड सिक्सर. गरज आहे या फटक्यांची, गरज आहे धावांची शिवशंभ कोहली संघाला. आणि तीच फटकेबाजी. एकमेव समीर भोईर ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा रिव्हर्सिप. लोअर फुल टॉस होता, बसून अक्षरच्या खेळपट्टीवर खेळलाय. स्ट्राइक घेणे गरजेचं असेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये धोका भीती आहे समीरला की कदाचित विकेट न जाता आपल्याला खेळावं लागेल शेवटपर्यंत. आणि त्याच अनुषंगाने परत माघारी परतला आणि या सिंगल एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं. टोटल धावसंख्या 31. 31 धावा, 6 विकेट, 31 धावा. अजूनही खरं तर आपण बघितलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा बघा न्यू बॅट्समन 8व्या क्रमांकावरचा आशिष करावकर. खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याशिवाय काही तुमच्याकडे पर्याय नाही आहे. समोर चांगला बॅट्समन आहे, समोर सलामीचा बॅट्समन समीर भोईर आहे, त्यामुळं कधी कधी डोक्याचाही वापर करावा लागतो. आज मात्र रोशन वाजाला अशाच प्रकारे आम्ही सामना गमावला. सागर गायकवाड सारखा फलंदाज असताना स्ट्राइक दिली नाही, परंतु इथे तो फलंदाज हातामध्ये इनर घालून आलाय, हँग लोज घालून आलाय. तोही सांगतोय की माझ्याकडे ही क्षमता आहे, गुणवत्ता आहे, आणि तो टोकतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खणखणीत षटका. धावा धावफलकावर लागले आहेत. आता ही फलंदाजी खूप चांगली होते कोहली संघासाठी. फुलटॉस, फुल्लर लेनचा बॉल हो हातात जवळून गेलाय. वायडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या आता 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटकही समाप्त झालं, स्ट्राईकही समीरला मिळाली. म्हणजेच आता मात्र या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवण्याचं कार्य केलंय. या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्या. म्हणजेच बघा स्लॉग ओव्हरचे जे षटक आहेत ना, त्या षटकांमध्ये आता खरं तर हाणामारी सुरू आहे. मानगर संघ मैदानावर खेळतोय. खास करून आपण बघितलं तर मानगरचे आमचे सुरेश मित्र या मॅचचा देखील आनंद घेत असतील. आणि हनुमान जयंती देखील मानगर गावामध्ये खूप चांगली जल्लोषात साजरी होत असते आणि त्यांचा संपूर्ण परिवार ती हनुमान जयंती साजरी करत असते. नक्की सुरेश आपलंही स्वागत असेल मॅच पाहत असाल तर. परंतु आज जर मैदानावर बघितलं तर मानगर संघ पूर्णपणे हवी झाला सुरुवातीपासून. तदनंतर शेवटच्या क्षणाला कोहली संघ जो आहे, शिवशंभ कोहली, करण भोईर धोनी यांचा संघ, आणि त्यानंतर तोही संघ आता सावरते. आणि कोलेगाव म्हटलं ना तर आमचे मनकुजी नाईक यांचा हा गाव, तेही मॅच पाहत असतील, शुभेच्छा देत आहेत आपल्या गावाला. करण भोईर धोनी, मी मगाशी तुम्हाला आमंत्रित केले की आयोजन कमिटीच्या वतीनं करण भोईर आपण यावं या व्यासपीठावर. एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहे. हा खूप चांगला कव्हर ड्राईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने केला. हा मिस बिल्डिंग, थोडंसं या ठिकाणी फंबल झाला, चाचपडतपणा पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. दोन धावानं आता धावफळ घालतोय 41. बघा मगाशी 47चं आव्हान होतं, आता 41 पर्यंत पोहोचले. म्हणजे एक फायटिंग स्कोर तयार झालाय. रिव्हर्स स्वीप, वाईड बॉल, फारच बाहेरून गेलं असं मंजाने कदाचित घोषित केलंय. वाईड लाईन सोडून लाईन आहे आणि इथे तुम्हाला लाईन प्रमाणे वाईड दिला जात आहे या स्पर्धेमध्ये दोन्ही अंपायर.
शफलचा कोणत्याही या ठिकाणी नियम नसल्या कारणानं लाईन चेक केली गेली आणि तिथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावाली. आदरणीय सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब, अभंग साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, आपल्याला सर्वांना विनंती आहे की आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कारण रोशन पोलीस दल म्हटलं ना तर सदर रक्षण आहे खल निग्रह आहे ब्रीद वाक्य. रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी. एकच रिव्ह्यू आहे, तुम्ही एकदा वापरू शकता कशासाठीही. नो बॉल, वाईड बॉल किंवा बीमर, तेच बीमर, हाईट फॅक्टर, रनआउट चेक केलं जाईल. इन्स्पेक्टर साहेब, अभंग साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, आपल्याला विनंती असेल साहेब यावं आपण या व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथून आता तुम्हाला फिल्डर्स रिव्ह्यू घेता येणार नाही, म्हणजे तुमच्या वाट्याला येता चेंडू काही शिल्लक राहील. तर बॅक टू क्रिकेट. षटकातील पुढील चेंडू अर्थात 5व्या षटकातील हा दुसरा बॉल. यानंतर प्रेक्षणीय सामना पनवेल शहर पोलीस ठाणे अर्थातच पोलीस दल आणि त्यांच्या विरोधात आयोजन कमिटी, असा हा सामना पाहायला मिळेल. हा खूप टप्प्याचा बॉल हुक केलाय नटराज स्टाईलनं. पुन्हा एकदा समीरनं एक धाव कंप्लीट. दुसरी धाव डेफिनेटली घेतली जाईल, यात तेल मात्र शंका नाही. तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न. हो हो, 3 धावा कंप्लीट. आता धावांसाठी धावावं लागेल, कोहली टीमला गरज आहे धावांची आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धावा आल्या आहेत. ही धावसंख्या आता जाऊन पोहोचली 45 या आकड्यावर. बघा 45 आकड्यावर धावसंख्या, अजून 4 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 51 आकडा गाठण्याचा आता निर्धार असेल शिवशंभो कोहली संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजाला पाहू शकाल आता आदित्य पाटील. आपल्या भात्यातला, आपल्या कोठ्यातला पुढील चेंडू फास्टर बॉलर ऑन स्ट्राइक आशिष करावकर. शॉर्ट पिच बॉल. आशिषनं स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच, बट बॅट्समन इज आउट. लॉंग ऑफला टिपलाय झेल. आशिष करावकर जाईल तंबूच्या आश्रयाला. बघा आई कुलस्वामीने सर्व अग्री कोळ्यांची आई, आणि ही यात्रेला ही गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु बंबावी पाडा गावामध्ये आता 4 रात्रींची यात्राच आहे, यात्रा लागली आहे. आणि याच दरम्यान इन्स्पेक्टर अभंग साहेबांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचे सर्व कॉन्स्टेबल, निरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी, सर्वांचं सहर्ष स्वागत. सावंत साहेब, चव्हाण साहेब, सर्व आपण ही मंडळी आज पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा ओले मैदानावर देखील आयोजन कमिटी आणि पोलीस दल झाला होता 4 षटकांचा मॅच, त्यामध्ये आयोजन कमिटी जिंकली होती. आता इथे आयोजन जिंकणार की पोलीस कर्मचारी हे आपण पाहणार आहोत. याच अंपायर सिग्नल, इट्स क्लिअर बाउंड्री. जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं बक्षीस. कोणाकडनं? वीरा वॉटर सप्लायर्स. वीरा वॉटर सप्लायर्स यांच्याकडनं 500 रुपये. बघा 1 चेंडू शिल्लक आहे. हो हो, वीरा वॉटर सप्लायर्स से 500 रुपये पटकावलेत
इन ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावरचा आलेला अनिकेत ठोकतोय षटकार. आणि शिवशंभ कोहली संघाच्या 50 धावा ही पार झाल्यात. 55 धावा. अरे वा वा वा. आता मात्र इथे डबल धमाका. अजून एक षटकार ठोकला ना तर 1000 रुपये. अगोदर 500 कमावले विरा वॉटर सप्लायर्स यांच्या वतीनं. बघा अनिकेत नाईक अजून एक षटकार ठोकला तर 1000. 9व्या क्रमांकावरचा बॅट्समन. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अनिकेतला बाद बॉल. लेकिन खरं तर कौतुक करावं लागेल अनिकेत नाईकनं. जबरदस्त शेवटच्या क्षणाला बॅटिंग केली आहे. संदीप आमचे करावकर आज खरं तर लिडिंग करतात आपल्या टीमला. शिवशंभ कोहली संघाला 12व्या खेळाडूच्या भूमिकेत जरी असले तरी लिडिंग करत असताना, परंतु पहिल्या सत्राचा रोशन खेळ समाप्त झाला. असं वाटत होतं कदाचित लो स्कोर होतोय की काय, परंतु इथे पाहता पाहता 57 या धावांचा आव्हान देखील ठेवण्यात आलाय. म्हणजे 30 चेंडू आणि 57 धावा. पूर्वार्धाचा मित्रांनो खेळ पाहिलात. इथे मात्र शिवशंभ कोहली संघानं 56 धावा काढून 57 धावा शिवशक्ती मानगर संघासमोर ठेवल्यात. हे आव्हान कसं पार होईल की या आव्हानाला रोख लावण्याचं कार्य गोलंदाज करतील. आपण पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. तुर्तास आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. पनवेल शहर पोलीस कर्मचारी पोलीस दल आणि आयोजन कमिटी. अभंग साहेब यावं आपण. आणि याच दरम्यान PSI शिंदे साहेबांचे शुभ आगमन झालंय. PSI शिंदे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आज सर्व पोलीस कर्मचारी आमचे खेळण्याचा आनंद घेतील. टेनिस क्रिकेटची आवड आहे त्यांना, भरपूर वेळ मिळत नाही, परंतु आज वेळात वेळ काढून ते खेळण्याचा आनंद घेताना. पोलीस कर्मचारी पनवेल शहर पोलीस विपक्ष आयोजन कमिटी. चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 षटकांचा मॅच. टॉस का बॉस. यस, आयोजन कमिटी टॉस जिंकलंय. जो काही निर्णय असेल आपण द्या आणि या मॅच नंतर लगेच या ठिकाणी अभंग साहेब संघाचे संघनायक आपण आहात. आज तुमची संपूर्ण प्लेइंग 11 स्क्वॉड घेऊन आलात. काय म्हणाल एकंदरीत आज खेळताना कशा प्रकारचा आनंद मिळेल. खरं तर आज खूप वर्षांनंतर क्रिकेट खेळण्याचा योग जुळून आलेला आहे. पूर्वी मुंबईला असताना कामाच्या ओघात क्रिकेट खेळायला कधी संधी मिळाली नाही, परंतु आज मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सर, आपण पाहिलं की तुम्ही आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित स्पर्धेमध्ये ओले मैदानावर देखील तुम्ही खेळला होता. तुमची टीम होती. आज परी पिहू चषक या नावानं तुम्ही जे जगदीशदादा आहेत त्यांचा मित्रमंडळ यांनी तुम्हाला आमंत्रित केलं आहे. एकंदरीत कसं वाटतं हे रात्रीचं आयोजन, कारण खूप मेहनत घेत आहेत ते आयोजन आणि खरं तर या खेळाडूंना चांगला स्टेज देतात, प्लॅटफॉर्म देतात आणि तुमच्यासारख्या खरं तर आज सरकारी कर्मचारी महाराष्ट्र पोलीस तुम्हालाही या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते. काय म्हणाल एकूण आयोजन कमिटीबद्दल. एकंदरीतच अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे. अतिशय चांगला फोकस आहे. मैदान देखील एकदम सुंदर आहे आणि लाऊडस्पीकर आणि इतर जी व्यवस्था आहे ती सुद्धा एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे. आणि या ठिकाणी एक सरकारी अधिकारी अंमलदार वगैरे आम्हाला या ठिकाणी बोलवलं आयोजकांनी, त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हे होते खरं तर पूर्ण पनवेल शहर पोलीस कर्मचारी, इन्स्पेक्टर, PSI, सर्व पोलीस निरीक्षक सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि लगेच उत्तरार्धाकडे वळतोय. मॅच जशी सुरू होईल कोणत्याही प्रकारचा वेळ न दडवता या मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच सुरू करूया. ऐकूया कॉम्बॉक्समध्ये आमचे एक मराठीचे उत्तम समालोचक रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा.
यस थँक्यू रिवॉल्व सर. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा आयोजित माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने परी पियू चषक 2025 हे भव्यदिव्य पर्व. तर बघा पोलीस यंत्रणा आता दाखल झाली आहे या स्पर्धेमध्ये. असं म्हणतात सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी मंडळी जर कोण असेल तर ते आपले महाराष्ट्र पोलीस. आज त्यांना आपल्या कर्तव्यातून थोडासा वेळ काढून मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना क्रिकेटचा आनंद घेता येईल. आपण त्यांना देखील देऊया शुभेच्छा. आणि त्यांच्या अपोजिट असतील आयोजक संघ. मी आयोजक संघाला विनंती करेन आपण फिल्डिंग घ्या, त्यांना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करू द्या. पोलीस खरं दलाला चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळेल. पनवेल शहर पोलीस संघ आमचे सचिन म्हात्रे असतील आय थिंक अलिबागचे सचिन म्हात्रे आय थिंक असतील एक अतिशय आक्रमक खेळाडू. कारण त्यांचा खेळ अगदी जवळून पाहिला. RPL मध्ये माझ्या संघामध्ये देखील 1-2 वेळा खेळले. त्यांना देखील आपण पाहणार संपूर्ण खरं तर या ठिकाणी सर्व पदाधिकारी विशेष अधिकारी आपण पाहता मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना. चला डावाला सुरुवात करूया. टार्गेट मैदानामध्ये सेट झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे कोहली संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल धावा बनवल्या. त्या ठिकाणी 56 अब तक 56 आता 30 चेंडूमध्ये 57 धावांचं समीकरण उभं केलंय. 11.40 पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. पहिल्या षटकासाठी युवराज पाटील गोलंदाजी मार्क त्याला समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल निखिल पाटील आणि त्याच्या बरोबरीने सौरभ वास्कर. यस लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे त्या ठिकाणी युवराज पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल लाईन डिलिव्हरी ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका पाहायला मिळाला. सिंगल रन बॉलवरती मिळाली. युवराजने जर का सलग विकेट घेतली 3 विकेट घेतले तर मात्र वीरा वॉटर सप्लायर्स अतुलदादा म्हात्रे यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलंय युवराज या गोलंदाजाला माप्यासमी पहिल्या ओव्हरमध्ये. आर्यन नाईकला पण आपण पाहता मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये. नशीब शेठ भोईर यांचे चिरंजीव सध्या कारलेगडावरती आहेत आणि तिथून या स्पर्धेचा आनंद घेतात. मी तेलेबनचे सर्वेसर्वा NB स्पोर्ट्स खरं त्यांचा स्टिकर्स आपण बॅटचा पाहिला आणि त्यांच्याकडून देखील या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांच्या समवेत रायगड प्रीमियर लीग सीझन 5चा सर्वोत्कृष्ट फलंदाज सूर्या मस्कर तोही या स्पर्धेचा आनंद घेतो. त्याचंही मनपूर्वक स्वागत. सिंगल आली खरं तर आज अतिशय आगळावेगळा विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय. बॅट ग्राउंडिंग झाली आहे. फुल लेंथ डिलिव्हरी होती. लाऊड अपील केली होती सर्व खेळाडूने विकेटसाठी परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सूर्या मस्काच्या नावावरती एक वेगळा रेकॉर्ड्स राहिला आज. कदर पेंटच्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 5 असताना त्याने षटकार मारला होता. मध्ये आज 1 बॉल 7 धावा त्याने खर्च केल्या. इथे आपण पाहता लेंथ थोडी मागे घेतली. अगदी शॉर्ट ऑफ लेन बॉल गुड लेंथ वरून टेकअप करत असताना विकेट किपरच्या दिशेने आपण ट्रॅव्हल होताना पहिला बॉल डॉट निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉल होते 2 सिंगल. त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल युवराजने मात्र खर्च केले. चांगलं कमबॅक कोहली संघासाठी पाहायला मिळालं. शिवशक्ती मानगर एज लागली हलकीशी बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या दिशेने. सॉफ्ट डिसमिसल कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झाला टीम मानगरचा. फुल नाईक जो विकेट किपर आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि पहिला खेळाडू बाद होता. आपण पाहिला निखिल पाटील बॅक टू द डग आउट. पहिला खेळाडू बाद झाला. मानगर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वामी समर्थ मठ संजय पाटील बॉस यांचं ते खतर तीर्थक्षेत्र आहे. प्रचंड मोठ्या संख्येने पर्यटक त्या परिसरामध्ये भेट देत असतात. निसर्गरम्य हा परिसर. त्या विभागातला हा संघ मगाशी उल्लेख केला मी. मोसारे मानगर पाटणोली ही 3 गावं. यावेळेला वेगवान बॉल हार्ड लेंथमध्ये हा चेंडू होता. प्रचंड वेगाने आलाय आणि बॉल मागे विकेट किपरच्या दिशेने पण जाताना पाहिला. त्या ठिकाणी डॉट निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा आल्या. गडी बाद केला युवराजने 1 आणि पहिलं षटक राहिलं कोहली संघाच्या नावावरती 2 धावा.
तर आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. खरं तर आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या स्पर्धे निमित्ताने आपण पाहत आहे आदरणीय पोलीस इन्स्पेक्टर अभंग साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय अभंग साहेबांचा आपण इथे यथोचित मानसन्मान या स्पर्धे निमित्तानं करावा. महाराष्ट्र पोलीस मी मगाशी म्हटलं सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी मंडळी. खरं तर कोविडच्या काळामध्ये कोविड योद्धे म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली. सण त्यांच्यासाठी नाही आहेत, फक्त प्रत्येक सणांना जनतेची सेवा करणारे आपले महाराष्ट्र पोलीस, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय अभंग साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे, सन्मान त्यांच्या कार्याचा आहे. आणि आपण पाहत आहे खूप चांगली सेवा त्याने दिली. जनतेची सेवा करणारे आपले महाराष्ट्र पोलीस, त्यांचा हा सन्मान बघा. मागच्या फ्रेममध्ये आमच्या मनानं घेतलाय एकच ठाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबांचं नाव. आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल PSI आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती असेल आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. PSI आदरणीय शिंदे साहेब आज मैदानामध्ये देखील त्यांची फटकेबाजी पाहायला मिळेल. या संजय वास्कर कम ऑन द स्टेज, वन ऑफ द लिजन प्लेयर. तर इथे सन्मान होतोय आदरणीय PSI शिंदे साहेबांचा. हाफ ट्रॅकर ऑन साईडला हॅमर केलं बॉलला, अगदी बॅटच्या वरच्या एंडला फटका आला. वाडिश लॉंगॉनला बॉल फीड असताना फेकी झाली वेगवान, तिथे बॅकअपसाठी खेळाडू नाहीत. 2 धावा आल्या. आदरणीय PSI शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मायेची उपदार शॉल, सौंदर्याचं सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही परिपिहू चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून बंबावी पाडा या गावामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतोय. पुढील सन्मान असेल आदरणीय PSI देसाई साहेब. आदरणीय PSI देसाई साहेबांना देखील विनंती आहे आपणही आमच्या सन्मान स्वीकार करावा. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. धन्यवाद. धन्यवाद. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. तर धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 7. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त 2. एक गडी युवराजने बाद केला. जर एका ओव्हरमध्ये 2 विकेट एखाद्या गोलंदाजाने घेतल्या तर विरा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर अतुल म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि नाईक ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर निखिल नाईक, विरा वॉटर सप्लायर्स आणि अतुल म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि एका बाजूला नाईक ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर निखिल नाईक यांच्याकडून देखील 1000चं पारितोषिक असेल. चला निखिलजी नाईक बालमभाई आपण या मंचावरती सामन्याचा आनंद घेतात. तर यस बीमरसाठी रेफर केलं बॅटिंग टीमने. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून चेक केलं जाईल ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये. जी क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. साहेबांना विनंती करेल जी क्रिक आपण सर्च करा यूट्यूबला आणि हे चॅनल आपल्या घरी पाठवा, म्हणजे कुटुंबातील सदस्य देखील आपला खेळ पाहतील. कारण आज आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला आहे. प्रत्येकाला वाटतं कारण क्रिकेटचा खेळ हा फक्त खेळाडूंपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. हा खरं तर आता जिव्हाळ्याचा खेळ बनला, ज्या ठिकाणी बरेच जण घर बसल्यास पाहतात, कोणाचे आई बहीण नातेवाईक मात्र आपल्या मुलाचा खेळ पाहत असतात. बघा ऑन स्क्रीन चेक केलं जातं या ठिकाणी हाईट फॅक्टर. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल कॉल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. त्यामुळे धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी तब्बल 8 धावा. टार्गेट 57चा आहे. 2 धावा आल्या या बॉलवरती. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. बघा हँड अँड आय कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं म्हणतात. सराव क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा आहे. सराव प्रत्येक खेळासाठी फार महत्त्वाचा असतो आणि त्याहीपेक्षा फिटनेस वरती देखील भर द्यावं लागतं. आणि इथे आपण पाहिलं ब्लाइंड स्ट्रोक रन मात्र नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी विशाल भोईर. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. मुकेशचा आपण उल्लेख केला, तो आज संघामध्ये नाही आहे, परंतु विशाल युवराज हे प्रमुख खेळाडू. वेगवान स्ट्रोक खेळायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहूया रिप्ले टेलिकास्टमध्ये नेमकं काय घडलं, कारण वेग इतका होता. आय थिंक बॉल बॅटला ब्रश करून त्याच्या डोक्यावरती लागला असावा, इतका वेगाने बॉल आला होता. बघा पुन्हा एकदा हेड शॉट लागलाय. खरं तर अतिशय वेगाने बॉल आला. दुखापत थोडीशी झाली त्या खेळाडूला. पाणी घेऊन चला मैदानाकडे विनंती करेन आयोजकांना. बघा जेव्हा बॅटला बॉल वेगाने लागतो तेव्हा त्याचा स्पीड द्विगुणित होतो आणि तो बॉल त्याच्या डोक्यावरती लागलाय. त्यामुळे पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना देखील विनंती राहील जितके सर्वोत्तम जेवढी तुम्हाला सेफ्टी त्या ठिकाणी वागता येईल राहता येईल ते तुम्ही करावं.
आदरणीय प्रभाकरजी मुंडकर साहेबांचं आगमन या स्पर्धेचे आमचे यशस्वी आयोजक जगदीशदादा पाटील खरं तर यांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येकाचं विशेष योगदान राहिलं, ज्यामध्ये प्रभाकरजी मुंडकर साहेबांना मी पहिल्या रात्रीपासून पाहतोय. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान त्यांच्या शुभ हस्त्यावर होताना पाहिला आणि इथे थोडासा खेळ थांबलाय. मैदानाकडे आपण बघा ड्रिंक स्टॉल दाखल झाली. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत एकूण धावा 10. वीरा वॉटर सप्लायज अँड अतुल म्हात्रे यांच्याकडून एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपये आणि नाईक ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून देखील 1000. तुम्हाला खरं तर विशिष्ट गॉगल्स हव्या असतील तर धाबा धावफलकावरती आहेत आतापर्यंत 10. बघा टाइम अलर्ट आहे, तुम्हाला प्लीज विनंती असेल. टोटल 8 आल्या, 3 दुहेरी आणि 2 सिंगल, अशा 8 धाबा आल्या. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. बिमरचं ऑब्जेक्शन आहे ते रन नाही आहे ना? येस, ओके, तीच मिस्टेक इथे आपण होताना पाहिली आणि अगदी पुन्हा एकदा आम्ही माफी मागतो सर्व खरदर खेळाडूंची आणि प्रेक्षकांची. 6 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकामध्ये आपण पाहत आहे. एक खेळाडू बाद, 8 धाबा, टार्गेट 57चा. त्यामुळे आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 49 धावांचं समीकरण. 18 बॉल 49 धावा आणि चेंडूंचं अंतर प्रचंड वाढलंय. 18-49 टाइम अलर्ट केलं जाईल. यानंतर एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पनवेल शहर पोलीस विपक्ष आयोजन कमिटी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा राहील. पुढचा सामना रात्रीचा खेळ आपण पाहताय. थंडीचं वातावरण, परंतु बंबावी पाडा नगरीमध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धेचं आयोजन आणि या नाईट स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य तर या पोलीस दलाच्या माध्यमातून मिळालं, त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. बघा वीरा वॉटर सप्लायज अँड अतुल म्हात्रे यांच्याकडून 1000 2 विकेटसाठी एका ओव्हरमध्ये आणि नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वीरा वॉटर सप्लायज आणि अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून अनिकेत नाईक या खेळाडूसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 आणि एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. या खेळाडूंसाठी कोहली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि एका बाजूने आपण पाहताय खरं तर मानगर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एकाच विभागातील हे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे चांगलं बॅटल, तुम्हाला चांगला संघर्ष या दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळेल. अनिकेत नाईक राईट आर्म राऊंड द विकेट, फुल लेन डिलिव्हरी, हलकीशी आतली कडा घेऊन बॉल मागे चालला. खरं आपण पाहिला स्क्वेअर लेगचा फिल्डर डीपमधून धावून आला बॉलवरती. सिंगल रन या चेंडूवरती मेल सिंगलच्या मदतीने आपण पाहताय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ पुढे चाललाय. आता इथून खरं तर काउंटर अटॅक करावे लागतील, एरियल अटॅक तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण चेंडू आणि धावांचं अंतर प्रचंड वाढलंय. 17 चेंडूमध्ये 48 धावा. जी क्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. हे चॅनल आपल्याला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे मित्र संदेश भगत यांचं खरं तर हे योगदान आपण या स्पर्धेसाठी पाहताय. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस विथ इंटरनॅशनल स्कोर कार्ड. ऑन साईडला लॉफ केला बॉलला, लॉंग बाउंड्री आणि बरोबर लॉंग ऑन क्षेत्राकडे हा बॉल अडवलाय. रन मात्र मिळाली सिंगल. या सिंगलच्या मदतीने आपण पाहता संघ पुढे चाललाय. फारसा प्रेशर, फारसा दबाव कोहली संघामध्ये पडत नाही या सिंगल डबलने, कारण आता टार्गेट मोठं झालंय. येणारे बॉल असेल त्या ठिकाणी तब्बल 16 आणि विजयासाठी 47 धावांचं समीकरण. 16 चेंडू आणि 47 धावांमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके फलंदाजांना घ्यावे लागतील. यावेळेला तेज सरळ बॉल, सबमरीन डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. अतिशय वेगाने बॉल टप्पा पडला, खाली राहिला. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाहीये. हा डॉट बॉल आपण पाहिला. बघा प्रत्येक विकेटसाठी वीरा वॉटर सप्लायज आणि अतुल म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये अनिकेत नाईकसाठी आणि नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून देखील 2000चं पारितोषिक. क्या बात आहे. नाईक ऑप्टिक्स यावेळेला आपण पाहिला शफल झाले, दिशा दिली, बॉल मागे चालला, आउटफील्ड फास्ट आहे. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना बॉलने गाठली सीमारेषा. रन्स मधील 4 चौकार. चार धावा आल्या. भरपूर प्रतीक्षेनंतर मात्र हा मोठा फटका पाहायला मिळाला. या मॅचच्या दरम्यान फलंदाज आहेत त्या ठिकाणी सार्थक पाटील, त्यांच्या बॅटमधून 4 धावा आल्या आणि धावसंख्येमध्ये बदल 14, लॉस ऑफ 1 विकेट, 14 धावा धावफलकामध्ये. तिसरं षटक मार्ग असत आहे आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली कोहली संघाकडून.
आतापर्यंत आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल फिगर षटक. युवराजने चांगला स्टार्ट दिला. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये धाव खर्च केली फक्त 1, 2 आणि गडी बाद केले 1. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुन्हा एकदा तेच थरार, प्रचंड वेग आणि वेगच आपण पाहिला. वेगावरती स्वार झाले अनिकेत नाईक आणि बघा त्यांचा अँगल चांगला, राऊंड विकेट आले. बरोबर अँगल बनवत असताना हा बॉल उजव्याच्या बाहेर ट्रॅव्हल होताना आणखीन एकदा आपण डॉट पाहिला. निर्धाव चेंडू, दबाव आता पूर्णपणे मानगर संघावरती. 57 धावांचा पाठलाग करताना मात्र आता दमछाक आली, परंतु वेळ गेली नाहीये. लॉफ करत असताना बॉलने उंची गाठली आहे, अंतर देखील कापलंय. यावेळेला आपण पाहता हा संघर्षमय षटकार येतोय सौरभ पाटीलच्या बॅटमधून टीम मानगरला. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 20 धावा. बघा विशेष अनाउन्समेंट असेल, आता वेळ आपण अधिकचा घ्यायचा नाही. शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. सार्थक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला आणि आता 12 बॉल आणि विजयासाठी 37 धावांची गरज. 12 चेंडू आणि 37चं समीकरण मैदानाकडे आलंय. सेकंड स्पेलमध्ये विशाल आलाय. असं वाटलं कदाचित युवराजकडे जातील कॅप्टन, परंतु विशालने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि या षटकामध्ये तो मात्र सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये कारण आघाडीचे खेळाडू अजूनही मैदानामध्ये उभे आहेत आणि त्यांच्याकडून आता भरीव कामगिरीची अपेक्षा राहील टीम मानगरला. विशाल सज्ज होतोय. 12 बॉल आणि 37 धावांचं समीकरण मैदानाकडे आलंय. अंतिम 12 चेंडू आणि 37 धावा येणाऱ्या 15 ते 19 दरम्यान पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणामध्ये आणखीन एक डे क्रिकेटची मोठी स्पर्धा डीके चषक 2025 पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. तर येणारे आपण पाहता 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. यावेळेला लॉफ करत असताना ऑन साइडला वाडिश टोंगाला फिल्डर, चेंडू खाली आले, झेल टिपला गेला. हा बॉल जर का ट्रॅव्हल झाला असता सीमारेषा पलीकडे तर मात्र आता एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. पण पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला, खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये सौरभ वास्कर. अंतिम झेल टिपला त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये संगम भोईरने. बघा शेवटपर्यंत चेंडूची नजर त्याची होती आणि चांगला झेल टिपला. सोपं नव्हतं हे कधी झेल टिपणं, कारण थोडासा त्या ठिकाणी 19-20 जरी झाला असं तरी एखादा षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असा. परंतु त्या ठिकाणी झेल टिपत असताना फलंदाज बाद झाला सौरभ वास्कर. न्यू बॅटर मैदानाकडे झाले ऋषिकेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने सार्थक पाटील. ऋषिकेशला मात्र या मॅच मध्ये एक वेगळा इम्पॅक्ट टाकावा लागेल, कारण हा सामना जितका अवघड झाला त्याला सोपा बरोबर काम आता ऋषिकेशला करावं लागेल. पुन्हा एकदा व्हेरिएशन आपण पाहताय. कटर बॉलचा वापर. विशालकडे एक्सपिरियन्स आहे, विशालकडे अनुभव आहे आणि आय थिंक विशालच्या नावावरती एक बाईक देखील आहे. पारगावच्या स्पर्धेमध्ये आम्ही साक्षीदार होतो. त्या स्पर्धेत खरं तर विशालने केलेली कामगिरी कोण विसरेल. आणि विशाल एक अतिशय अनुभवी खेळाडू. डॉट बॉल पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेत असताना ओळे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक रुपेशदा गायकवाड, त्याचबरोबर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, महेशजी गव्हाणकर साहेब, मनकुशी नाईक साहेब आणि आमचे बळीराम दादा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. धन्यवाद. या आपण जर आला असाल तर प्लीज मंचकावरती आपली जागा ही आमच्या खरं तर आयोजकांच्या हृदयामध्ये या व्यासपीठावरती आपलं स्वागत. बघा इथे कमबॅक केलं विशालने. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 8 बॉल आणि 33चं समीकरण मैदानामध्ये आलंय. फुलटॉस बॉल व्हेरिएशन होतं आणि बघा काय घडलं नेमकं. यस, या ठिकाणी बीमर कॉल पंचांच्या माध्यमातून आलाय, कारण हाईट जास्त होती. यस, बीमर कॉल. त्यामुळे 1+1 बाय 1 गेट 1 फ्री 2 धाबा या चेंडूवरती मिळतील
एक रन त्याने कंप्लीट केली आणि एक बिमर, अशा 2 धाबा तुम्ही ॲड होताना पाहता मंचावरती. खरं तर आता पोलीस टीमचं आगमन झालं, त्यांचाही खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. झी क्रिकच्या माध्यमातून देखील आपण पाहता अनेक सारे प्रेक्षक आता आमच्या समोर जॉईन झालेत. को करंट व्ह्युअर्सची संख्या आता वाढू लागली आहे. हे पहिलं पर्व या स्पर्धेचं, परंतु येणाऱ्या प्रत्येक कॅप्टनने, येणाऱ्या प्रत्येक खरं तर मान्यवरांनी सांगितलं मैदानामध्ये जे आयोजन करण्यात आलं असं बघून वाटत नाही हे पहिलं आयोजन असेल. गेले कित्येक वर्षाची परंपरा या बंबावी पाडा नगरीला लाभली आहे. अशी ही स्पर्धा आपण सध्या या ठिकाणी आपण पाहता यशाच्या उंच शिखरावरती जात असताना दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे. सर निर्णय खेळाडू बाद आहे. सर बिमर बॉल आहे, खेळाडू बाद नसणार आहे, तरी नसणार आउट. तिसऱ्या पंचाने आम्हाला माहिती सांगितली खेळाडू बाद नसणार आहे. थर्ड अंपायरचा कॉल आहे, हिट विकेट, परंतु बिमर आहे त्यामुळे खेळाडू बाद नसणार आहे. का तर नो बॉलवरती तुम्ही हँडलिंग द बॉल, रन आउट, स्टंपिंगच्या स्वरूपात खेळाडूला बाद करू शकता, परंतु इथे आपण पाहता हिट विकेट आहे त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे हे पंचांनी सांगितलं. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि पुढचा बॉल फ्रीट असेल. विशालचं व्हेरिएशन थोडंसं अंगलट आलं. तेच तर बॉल हुक केल्या, बॉलला मागे फिल्डर आहेत, फ्रीट बॉल आणि इथे आपण पाहत आहे सिंगल आली या बॉलवरती. झेल टिपला होता परंतु फ्रीटचा बॉल असल्या कारण मात्र जीवनदान पुन्हा एकदा मिळालं. फलंदाज होते त्या ठिकाणी सार्थक पाटील. मयूर नाईकने हा झेल टिपला होता. मयूर कनोजिया, यस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्याने झेल टिपला. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला बॉलला, पिकअप शॉट, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला बॉलला, सीमा पार, ऋषिकेशचा धमाका, षटकार. सहा चेंडू आणि 24 धाबा, 6 बॉल 24 रनचं समीकरण मैदानाकडे आलंय. अंतिम 6 चेंडू आणि 24. सामना संपलेला नाहीये. 4 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील परत. खरं तर बॅटिंग करणाऱ्या मानगर संघाला, मानगर म्हटलं की आमचे वैभव पाटील, दमदार व्यक्तिमत्व, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक मोठं नाव, तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे मित्र महेंद्र पाटील समालोचक, यस, त्यांचाही आम्ही नक्कीच आवर्जून उल्लेख करू. त्या बेल्टमधील हा संघ आपण पाहता स्पर्धेमध्ये दाखल झाला. यानंतर एक प्रेक्षणीय लढत आपण पाहणार आहात. पनवेल शहर पोलीस विपक्ष आयोजन कमिटी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ पण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. लास्ट ओव्हर आणि 24 धाबा, शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय आर्यन नशीब नाईक. आपण त्यांना पाहता. बघा थोडी घाई करजे प्लीज, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे ही सूचना मात्र कमिटी करून आले. थोडं स्पीडअप करा. शेवटचं षटक आर्यनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अपकमिंग यंगस्टर त्यांना आपण पाहत आहे. मीत 11चे सर्वेसर्वा नशीब शेठ नाईट यांचे चिरंजीव या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आले. तर अशा कंडिशनला तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. आता 6-24चं समीकरण आलं. पुढचा सामना शो मॅच 4 षटकांचा राहील. सर्व आमचे स्पॉन्सर्स त्यांचा आम्ही खरं तर आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. लाईव्हच्या माध्यमातून घर बसता देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही करत आहोत. यस, नशीब भोईर, आर्यन नशीब भोईर मैदानाकडे आलेले आहेत. नाईक सरनेम आता तोंडामध्ये बसलाय त्यामुळे बरेच जणांचा नाईक मी उल्लेख केला, परंतु नशीब भोईर यांचे चिरंजीव मैदानाकडे आलेत आर्यन भोईर. तर समोर फलंदाज असेल स्ट्राईक एंडला सार्थक पाटील. 6 बॉल 24. पहिला शॉट ऑफ प्लेन बॉल ऑन द टोस, अप्पर कटचा प्रयत्न होता परंतु वाईड लाईनच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. 6 बॉल 23चं समीकरण मैदानामध्ये आलंय. खरं प्रत्येक संघामध्ये दरवर्षी एखादा नवीन खेळाडू तयार व्हायला हवा. बघा इथे प्रचंड पारितोषिक आलेत या खेळाडूंसाठी आणि आता 6 बॉल 23चं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहता. समोर पुण्याचा सार्थक, फुलटॉस बॉल आहे, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. कदाचित ऋषिकेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवील कारण मागच्या बॉलवरती त्याने काय षटकार मारला होता. लास्ट बॉलवरती विशालच्या अगेन्स्ट षटकार आपण पाहिला, त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय आणि इथे आपण पाहिले सिंगल आले. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावा, एक डॉट बॉल या मॅच मध्ये करता आपण पाहिलं. नक्कीच पूर्णपणे फ्रंट फुटला आणेल. कोहली संघाला एक डॉट बॉल बॅकफुटला घेऊन जाईल मैदानामध्ये मानगर टीमला. आर्यनला डॉट बॉल फेकायचा तर एका बाजूने आक्रमण करायचं आहे. ऋषिकेशला फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? प्रयत्नांची पराकाष्ठा झाली
परंतु थोडासा व्यत्यय आला. फलंदाज नॉन स्ट्राईक यांचे अगदी विकेटच्या मधोमध धावत होते आणि इथे आपण पाहिलं सिंगल रन कंप्लीट झाली. रन मिळाली, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं, परंतु या सिंगलने फारसा दबाव फिल्डिंग करणाऱ्या कोहली संघावरती पडणार नाहीये. आर्यन नशीब भोईर बॉलिंग मार्कवरती आहेत. आता अंतिम बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4 विजयासाठी तब्बल 21 धावा. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू, प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना धावांचा पाठलाग करण्यासाठी. खरं पहिल्या रात्रीपासून या एंडने मोठे फटके आलेले नाहीयेत. मग एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित करतील का? मग तो आर्यनचा काय बॉल होता, ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला. डीप मधले फिल्डर बघा प्रचंड वेगाने धावले. घाई झाली, सेकंडचा कॉल, 3rd रन देखील कंप्लीट झाली. 3री रन देखील आपण पाहताय कंप्लीट होत असताना. आता मॅच ऑन आहे. या बॉलमध्ये 3 धावा आल्या, त्यामुळे 3 बॉल आणि 18 धावा. सलग 3 षटकार मारावे लागतील. एका लाईन मध्ये 3 षटकार ऋषिकेश मारेल का? जर का हे 3 षटकार आले तर मात्र जेव्हा जेव्हा या क्रीडांगणाची स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा चर्चा मात्र एकच नावाची होईल. तो नाव असेल ऋषिकेश पाटील. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. या सामन्यामध्ये खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल ऋषिकेशला. तर एका बाजूने आर्यन भोईरसाठी हा बॉल ऑन साइडला मारा ऋषिकेशने. आर्यनचा बॉल रनिंग कॅच पकडायची होती परंतु झेल सुटला आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. रॉकेट थ्रो झालाय. दरम्यान सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या. 2 धावा आपण त्यांना पाहिलं ऑन द राईज खेळले होते. 2 बॉल आणि आता 16 धावा. 2 चेंडू आणि 16 धावा. एखाद दुसरा खराब चेंडूच या सामन्यामध्ये खरं तर कमबॅक करून देईल मानगर टीमला. सुरुवातीपासून जे धावांचं प्रेशर होतं, सुरुवातीपासून धावांचं बर्डन जे वाढलं डोक्यावरती खतर आपण पाहिला मानगर संघाच्या, त्याच कारणामुळे आपण जर पाहिला हा संघ आता बॅकफुटला चाललाय. 2 बॉल आणि 16 धावा. आर्यन नशीब भोईर जबरदस्त बॉलिंग ऍक्शन, बॉडी लँग्वेज या खेळाडूची चांगल्या उंच देहबोलीचा खेळाडू. बॉल रिलीज करत असताना आपण पाहिला प्रॉपर एक चांगली ऍक्शन त्याची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जास्त पावलांचा रनअप ओव्हर द स्टम्प्स. याही बेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. जसजसा हा खेळाडू स्पर्धा करेल तितका तो मॅच्युअर होईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच आपण पाहताय फ्युचर असेल हा खेळाडू कोहली संघाचा, यात शंका नाहीये. 1 रन या बॉलवरती मिळाली फक्त आणि फक्त. त्या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 चेंडू आणि 15 धावा. 1 बॉल 15. क्लीन बोल्ड शेवटच्या बॉलवरती खेळाडू बोल्ड झालाय आणि हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम कोहलीने. अभिनंदन. जरीमरी आई 40+ मास्टर वळवली, गोवर्धन शेठ पालेकर, सत्यवान दादा म्हात्रे, विनोदजी म्हात्रे, हरिचंद्र चौधरी, महेंद्र पाटील, उत्तम